स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, मनीष खरे यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक 6 फेब्रुवारी 2024 आपण 2 फेब्रुवारीला लागवड केली होती टमाटरची आणि आज 6 तारीख म्हणजे 5 दिवस कंप्लीट झाले आणि आज आपण पहिली आळवणी करणार आहोत। त्यासाठी आपण घटक आणलेले आहे, नेमकं याचीच का करायचे आहे तर आपण कार्बनडायझम 12% आणि मॅनकोजेब 63% हे आपण इफको कंपनीचं आणलं। साफमध्ये सुद्धा हेच कंटेंट आहे, ठीक आहे। तर सोबत 19 घेतलं आहे आणि त्याचबरोबर आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे कार्पेट 76 हे घेतलेलं आहे। आणि हे तीनच का घेतलं आणि हे आळवणी करणं का गरजेचं आहे? 5 ते म्हणजे लागवड करून 5 दिवस झाले, 5 ते 6व्या दिवशीच याची लागवड म्हणजे आळवणी झाली पाहिजे। तर हे करणं का गरजेचं आहे हे सुद्धा आपण सविस्तर पाहूया। आपण जवळपास हे जे घेतलं बुरशीनाशक, ठीक आहे, हे घ्यायचं 35-40 ग्रॅम। त्याचबरोबर ऑर्गॅनिक प्रोडक्ट घेतला आहे ते घेतलं आपण 30 ml आणि 19 हे आपण 100 ते 120 ग्रॅम अंदाजे पाण्यात विरघळून घेतलं आहे। तर या ठिकाणी आपण आळवणी करणार आहोत। तर अशा पद्धतीनं म्हणजेच पंपाचं नोझल काढून आपण आळवणी अशा पद्धतीनं करायची आहे। म्हणजे आता जसं मी करत आहे आळवणी, नोझल काढलं आणि त्या झाडाच्या मुळाशी म्हणजे बुडाशी आपण हे लिक्विड सोडलं म्हणजे याच्या मुळाला ते अपटेक व्हायला मदत होईल, ठीक आहे। तर या ठिकाणी आपण कुठलं वापरू शकतो बा, तर आपण जे इफको कंपनीचं घेतलं सापमध्ये सुद्धा तेच कंटेनर आपण साप पावडरसुद्धा घेऊ शकतो या ठिकाणी। त्याचबरोबर 22 थिन्स घेऊ शकतो आणि ब्ल्यू कॉपर, ठीक आहे। हे 3 प्रोडक्ट आपण आळवणीसाठी वापरू शकतो। त्याचबरोबर ऑर्गॅनिक प्रोडक्टसुद्धा त्याचबरोबर आपण वापरू शकतो कुठलंही। आणि आपण 19 घेतलेला आहे, ठीक आहे। तर महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर टमाटर पिकावर खूप प्रमाणात करपा येतो। लागवडीपासून जर आपण याची ड्रिंचिंग जर आळवणी पहिले जर केली त्याचा जो करपा येण्याचे लक्षण आहे ते कमी झाले पाहिजे। कारण की बरेच टमाटरचे प्लॉट पाहिले त्यावरती करपा येतो, फळ लागल्यावर म्हणा किंवा टमाटर लागल्यावर किंवा फुलं अवस्थेत असताना पूर्ण वाळून जातात, झाड पानं वाळून जाते आणि ते झाड पूर्ण सुकून जाते, त्याला आपण करपा म्हणतो। तर अशी परिस्थिती होऊ नये यासाठी आपण आळवणी करणं हे पहिलं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपण हे बुरशीनाशक घेतलं आणि 19 कारण की आपण लागवड करायच्या आधी आपण कुठलं सुपर फॉस्फेट किंवा खत दिलं नाही, म्हणून आपण 19 दिलं जेणेकरून मुळाला अन्नद्रव्य भेटेल आणि थोडंसं वाढ थोडीशी जोमाने उन्हाळा असल्या कारणाने। आणि आपण सोबत टॉनिक दिलं जे करून ऑर्गॅनिक पद्धतीनं करत आहे, त्याच्यामुळे ऑर्गॅनिक आणि काही ह्या अशा पद्धतीचं केमिकल वापरून आपल्याला ते करायचं, याच्यामध्ये जीवाणू नाही म्हणून आपण ते ऑर्गॅनिक ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर अशा पद्धतीनं ही पहिली आळवणी करणं खूप गरजेचं होतं, म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ आपण बनवलेला आहे।